माझ्या पाठीशी सिद्धार्थ कासारेंसारखा एक ठाण्या वाघ माझ्या पाठीशी उभा होता. त्यामुळे मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याची संधी मिळाली. मंत्रिपद जे आहे ते मंत्रिपद मला मिळालं. आणि त्याचं कारण हे आहे की सिद्धार्थ सारखे अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा पद्धतीचे नारे गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये मला ऐकायला मला मोठी ताकद दिलेली. झोपडपट्टीच्या प्रश्नावर पॅन्थरने आणि रिपब्लिकन पक्षाने अनेक वेळा आवाज उठवलेला आणि रिपब्लिकन पक्षाच्या आवाजामुळेच आंदोलनामुळे सध्या 2011 पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता मिळालेली आहे. आमची मागणी अशी आहे की 2020च्या झोपड्यांना मान्यता मिळाली पाहिजे. एसआरए स्कीममध्ये 2000 पूर्वीच्या झोपड्यांचा अंतर्भाव करण्यात येतो. पण जर सरकारची मान्यता अशी आहे की 2011 झोपड्यांना मान्यता दिलेली आहे तर त्या 2011च्या अगोदरच्या सगळ्या झोपडपट्ट्या या स्कीममध्ये घेतल्या पाहिजे. आता धारावीमध्ये तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होणार आहे. 400-450 फुटाचं घर या ठिकाणी मिळणार आहे. किती फुटाचं घर मिळणार आहे? झोपड्याला 350 चाळीला पाहिजे. झोपड्याला 350 चाळीला पाहिजे. झोपड्याला 350 आणि चाळीला 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार आहे. आणि एका 4-5 वर्षामध्ये या ठिकाणी भव्य बिल्डिंग उभ्या राहतील. आणि या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या ठिकाणी स्नेहा ही सिद्धार्थची मुलगी आहे, शिकलेली आहे. या भागातल्या समस्यांची तिला जाणीव आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आपल्या गल्ल्यामध्ये रस्ते आहेत. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांच्यासाठी आवाज उठवण्यामध्ये स्नेहा अत्यंत ऍक्टिव्ह असणारी अशा पद्धतीची मुलगी आहे. कॅन्सरची ती मुलगी असल्यामुळे ती सुद्धा कॅन्सरच आहे. ही सुद्धा आमची प्रभागी आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की आम्ही दलित कॅन्सरच्या मुवमेंटबद्दल आम्ही आलेलो आहोत. सध्या कॅन्सर जो आहे तो कॅन्सर सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. अनेक ठिकाणी कॅन्सर जातो पण आमचा कॅन्सर तसा कोणाचा दावा न घेणारा असा होता. आमची कॅन्सरची मुवमेंट अन्यायविरुद्ध लढणारी होती. हा जो चित्ता कुठेही जातोय आणि कोणाला मारण्याचा प्रयत्न करतोय तर ही भूमिका कॅन्सरची भूमिका ही होती की अन्याय झाला तर आवाज उठवायचा, अन्याय झाला तर त्याला जो उत्तर द्यायचं अशा पद्धतीची भूमिका आमची होती. जो या देशाचा नागरिक आहे त्याला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. रोटी, कपडा,